29 आणि 30 जुलैला नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्तुलाचा धाक दाखवत लूटमार आणि त्यानंतर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची 2 गंभीर प्रकरणं दाखल झाली होती. या दोन्ही गुन्ह्यांनंतर आरोपी फरार झाले होते. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकासह विशेष शोध पथकं तयार करण्यात आली. आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिकसह अहिल्यानगर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर आणि संगमनेर परिसरात व्यापक शोधमोहीम राबवण्यात आली. दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत दोन्ही आरोपींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलंय. झडतीदरम्यान आरोपींकडून एक गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसं आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कोडा कार जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून ही कारवाई यशस्वी करणाऱ्या गुंडाविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांचं वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आलंय. गोळीबार आणि लूटमारसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अल्पावधीत अटक करण्यात नाशिक पोलिसांना यश आलंय. या कारवाईमुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्यास मदत होणार असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दिशेने पोलिसांनी आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.